दलाल स्ट्रीटच्या आर्थिक वर्ष 26 मधील घसरणीचा हा एक जलद आढावा आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच सलग 3 वर्षांच्या वाढीनंतर आपले सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्यात बंद झाल्यात. पण जेव्हा तायवान आणि जपानचे बाजार 53 आणि 22% वाढत होते, तेव्हा आपला बाजार का बरं घसरला? तर याचं पहिलं कारण म्हणजे जागतिक अस्थिरता आणि कच्च्या तेलाचा भडका. बघा, अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती $115च्या पुढे गेल्या. आता हे कच्चे तेल म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेवरचा एक जागतिक करच आहे. ते महागलं की महागाई वाढते आणि आपला रुपया चक्क 4 ते 5% घसरतो. यातूनच दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे परकीय गुंतवणूकदारांची विक्री आणि वाढता खर्च. रुपया घसरल्याने घाबरून परकीय गुंतवणूकदारांनी फक्त मार्च महिन्यातच 1.1 लाख कोटी रुपयांहून अधिक शेअर्स विकलेत. त्यातच सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे शेअर खरेदी विक्रीवरचा कर तब्बल 150% वाढला. म्हणजे एकीकडे गुंतवणूकदार पळतायत आणि दुसरीकडे आपलाच ट्रेडिंगचा खर्च वाढतोय. हा गुंतवणूकदारांसाठी नाहक दुहेरी फटकाच नाही का? आणि तिसरं, क्षेत्रांमधील तफावत आणि आपला भक्कम पाया. या पडझडीत रिॲलिटी आणि आयटी क्षेत्र 20%हून अधिक कोसळलं. पण कमॉडिटीच्या किमती वाढल्याने धातू किंवा मेटल क्षेत्र मात्र 20%नी वधारलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या निफ्टीचा पीई रेशो 17.3 वर आहे. म्हणजे शेअर्स आता अगदी वाजवी किमतीत एका सुरक्षित तळावर मिळतायत. ही घसरण म्हणजे आपल्या घराचा पाया कमकुवत होणे नाही, तर हे फक्त बाहेरून आलेले एक जागतिक वादळ आहे. थोडक्यात सांगायचं तर ही घसरण देशांतर्गत कमकुवतपणावर नाही, तर बाहेरील जागतिक धक्क्यांवर आधारित होती, ज्यामुळे जागतिक तणाव शांत होताच हीच घसरण भविष्यातील एक मोठी संधी ठरू शकते.